नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच MPSC ग्रुप सी मेन एक्झाम 2023च्या संदर्भाने जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामधील अत्यंत महत्त्वाचे पद म्हणजे लिपिक टंकलेखक। लिपिक टंकलेखक गट क मुख्य परीक्षा 2023च्या संदर्भाने नेमकं या परीक्षेचं स्वरूप काय असते, त्याचबरोबर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, पुस्तके कोणती आहेत, एकंदरीत अभ्यास कसा करायचा आहे, ओल्ड क्वेश्चन पेपर त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर परीक्षेला आता साधारणपणे 60 दिवस बाकी आहे। या 60 दिवसाचं नियोजन आपल्याला कसं करता येईल सब्जेक्ट वाईज या संदर्भाने देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू। सर्वप्रथम जी एक्झाम होणार आहे 17 डिसेंबरला लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा, त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया आपण आणि मग आपण सविस्तर चर्चा करूयात। बघा, तुमचे 2 पेपर होणार आहे। आपण जर बघितलं परीक्षेच्या स्वरूपामध्ये तर पेपर क्रमांक 1 हा 100 गुणांचा असणार आहे आणि पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांचा पेपर असणार आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर पेपर क्रमांक 1 जो आहे हा भाषा विषयाच्या संदर्भाने आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मराठीचे 50 प्रश्न विचारतील आणि इंग्रजीचे 50 प्रश्न, म्हणजे 100 गुणांसाठी मराठी असेल आणि 100 गुणांसाठी इंग्रजी। थोडक्यामध्ये 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी तुमचे असणार आहेत। त्यानंतर दुसरा जो पेपर असणार आहे हा सामान्य अध्ययन, यामध्ये GSचे सर्व विषय आहेत। पुढे आपण त्या संदर्भाने चर्चा करूयात। त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणी आणि गणिताचे देखील प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहेत। यामध्ये प्रश्न संख्या 100 असणार आहे 200 गुणांसाठी, म्हणजे पेपर क्रमांक 1 हा 200 गुणांसाठी आणि पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांसाठी, म्हणजे मुख्य परीक्षा जी होणार आहे ही 400 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे। त्यानंतर पेपर क्रमांक 1चं आपण थोडक्यामध्ये स्वरूप बघूया, त्यांनी अभ्यासक्रमामध्ये काय काय दिले तर आपण आत्ताच बोललो की पेपर क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण आपल्याला विचारणार आहेत। मराठीमध्ये जर बघितलं आपण तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, याचा अर्थ आणि उपयोगातील तसेच उतार्यावरील प्रश्न या टॉपिकवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं। इंग्रजीचा जर आपण संदर्भ घेतला तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज, इंग्लिशमध्ये सुद्धा पॅसेज विचारलेला असतो। आता आयोगानं वेबसाईटवर जो सिलेबस दिला आहे लँग्वेजचा तो खूप 2 ओळीमध्ये दिलेला आहे। आपण जर थोडंसं डिटेलमध्ये बघितलं तर मराठीचे किमान आपल्याला एवढे टॉपिक करावे लागणार आहेत। ज्यावेळेस आपण 2018 ते 2022 मध्ये झालेल्या लिपिक टंकलेखक अर्थात ग्रुप सीच्या पेपरचं ॲनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की या 4ही वर्षामध्ये आयोगानं मराठी व्याकरणावरील जे प्रश्न आहेत ते या टॉपिकच्या संदर्भाने विचारलेले आहेत। ही हवं तर याबद्दल ती माहिती आपण अजून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं आपण प्रोवाइड करू किंवा याची इमेजसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण जसं आयोग नेहमी जे प्रश्न विचारतो मराठीवर आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारतो, जसं शब्दसिद्धी हा आयोगाचा आणि मागील वर्षी ग्रुप सीच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा तो आवडता टॉपिक आहे। 7-8 क्वेश्चन आपल्याला शब्दसिद्धीवर विचारलेत, कंपल्सरी उतार्यावरील 5 प्रश्न आपल्याला विचारले आहेत, वाक्यरचना, वाक्य रूपांतर, वाक्य पृथक्करण यावर 5-5, 6-6 प्रश्न आपल्याला आयोगानं विचारलेले आहेत। म्हणून असे जे टॉपिक आहेत ते आपण व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे। आणि जे बाकीचे टॉपिक दिलेत या स्लाइडमध्ये म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर अव्यय, यावर 1-1, 2-2 प्रश्न विचारलेले आहेत। तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, समजा उदाहरणार्थ विरामचिन्ह घेतलं तर एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, अनेकार्थी, शब्दसमूहाबद्दल शब्द, वाक्प्रचार, म्हणी याबद्दल तुम्हाला 2-2 प्रश्न आयोगानं या अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। म्हणून इथं जेवढे टॉपिक दिलेले आहेत या स्लाइडमध्ये मराठी व्याकरणाच्या संदर्भानं ते आपण करून जाणं गरजेचं आहे।
आता पाहूया आपण की ही जी लिपिक मुख्य परीक्षा होणार आहे याचं नियोजन कसं करू शकतो आपण. बघा, आपल्याकडं 60 दिवस आहेत. म्हणजे आपण बघा 17 ऑक्टोबरपासून आपण सर्वजण फॉर्म भरणार आहोत. 17 नोव्हेंबर आणि 17 डिसेंबरला आपली एक्झाम आहे. आता फक्त मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर साधारणपणे आपण 2.5 ते 3 तास अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतंत्र मराठीसाठी. 60 दिवस असं तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यामध्ये जर आपण बघितलं तर काय काय करू शकतो आपण. दररोज मराठीसाठी 2.5 तासाचं जर नियोजन आपण करत असाल, 3 तासाचं जर आपण नियोजन करत असाल, म्हणजे आम्ही जेवढं सांगितलं तेवढंच करणं गरजेचं नाही. ज्याच्याकडं खूप कमी वेळ आहे ते 2 तास करा, परंतु ज्यांच्याकडं भरपूर वेळ आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी 3 तास नियोजन तुम्ही करू शकता. इथं आपण साधारणपणे 2.5 तासाचं नियोजन देण्याचा प्रयत्न केला आहे. 2 तास यामध्ये तुम्ही एक मराठी व्याकरणाचा एक प्रकरण वाचू शकता. उदाहरणार्थ नाम नावाचं प्रकरण आहे किंवा सर्वनाम नावाचं प्रकरण आहे ते वाचू शकता आणि राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही त्यावरील प्रश्न सोडवू शकता. अलीकडे तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत मराठी व्याकरणाचे की त्यावर तुम्हाला आधारित खूप एका प्रकरणावर आधारित 100 ते 200 प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात मराठीचा अभ्यास कसा करा. समजा तुम्ही शब्दसंग्रहाचा अभ्यास करताय तर शब्दसंग्रह वाचा 2 तास आणि लगेच राहिलेल्या अर्धा तासामध्ये त्यावरील जे प्रश्न आहेत, सराव प्रश्न आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता परत विद्यार्थ्यांसमोर प्रश्न राहतो की कोणते बुक्स वाचायचे. आपण जर बघितलं तर मराठी व्याकरणाचे अतिशय दर्जेदार बुक्स आहेत. मोरा वाळंबे सरांचं बुक, त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक, यापैकी कोणतंही एक बुक तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर शब्दसंग्रहासाठी के सागर पब्लिकेशनचं बुक देखील तुम्ही यूज करू शकता. ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पेपर क्रमांक 1 मधील दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिश ग्रामर, जे तुम्हाला 50 प्रश्न म्हणजे 100 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. तर यामधले जर आपण टॉपिक बघितले इंग्लिश ग्रामरमधले तर ॲज अन ॲव्हरेज जेवढे आपण या स्लाईडमध्ये दिलेत या एवढ्याही स्लाईडवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः पॅसेज कंपल्सरी आहे, इरर आहे, जम्बल्ड ऑर्डर 1-1, 2-2 मार्क्सला विचारले आहेत, करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 4-4, 5-5 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण हे मागील 4ही वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस केलेत, काही व्हिडिओ बनवलेत, काही बनवणं सुरू आहेत, त्याच वेळेस आपण हे बोलत आहोत. म्हणजे जवळपास 4ही वर्षाचं इंग्लिश असेल, मराठी असेल, GSचे पेपर झालेले असतील त्याचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्ही OAC स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर जाऊन हे सर्व व्हिडिओ बघू शकता. काही काम सुरू आहे, काही व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. आता लगेच आपल्यापुढं प्रश्न उभा राहतो की इंग्लिशचं नियोजन कसं करायचं. अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता. आपल्याकडं 60 दिवस आहेत. यामध्ये दररोज तुम्ही 2.5 तास देऊ शकता आपल्या वेळेप्रमाणे. कोणी 2 तास, कोणी 2.5 तास, कोणी 3 तास, ज्यामध्ये तुम्ही 2 तास एक ग्रामरचा टॉपिक अभ्यास करू शकता किंवा व्होकॅबचा टॉपिकचा स्टडी करू शकता आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही सराव प्रश्न त्याच टॉपिकवरले सोडवू शकता. म्हणजे आपला कॉन्फिडन्स थोडासा बिल्डअप होतो, कारण आपण लगेच वाचलेलं असतं आणि आपल्याला ते प्रश्न येतात, म्हणजे आन्सर आपले करेक्ट येतात. त्यामुळं आपल्याला थोडीशी वाचण्यासाठी, अभ्यासासाठी प्रेरणा मिळते आणि थोडासा सकारात्मक दृष्टिकोन आपला तयार होतो. इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही बुक यूज करू शकता बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा MJ शेख सरांचं किंवा पाल अँड सुरी सरांचे देखील बुक दर्जेदार आहे. 3 पैकी कोणतंही बुक तुम्ही यूज करू शकता. शब्दसंग्रहासाठी इंग्रजीच्या के सागर पब्लिकेशनचं बुकही तुम्हाला उपयुक्त ठरेल. आता बघा, हे झालं 200 गुणांचं नियोजन अर्थामध्ये पेपर क्रमांक 1. आता पेपर क्रमांक 2 बद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. बघा, इथं सरळ होतं की मराठी व्याकरण 50 प्रश्न येतील आणि इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न येतील. असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी पहिल्या पेपरचा इशू. आता दुसरा पेपर काय आहे, आयोगानं आपल्याला जो सिलेबस दिला आहे आपण जर बघितलं तर बघा, इथं मुद्दे 1, 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7, 8, 9 महत्त्वाचे विषय पेपर क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. मग आता हा आयोग या सिलेबसवर पहिल्या वेळेस पेपर सेट करणार आहे. या अगोदरचा सिलेबस थोडासा
वेगळा होता आणि आताचा सिलेबस थोडासा त्याच्यामध्ये आयोगानं बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपण जर 9 विषयाचा संदर्भ जर घेतला पेपर क्रमांक 2 मध्ये म्हणजे GS आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये, तर साधारणपणे एक विषय 10 किंवा 11 किंवा 12 मार्क्सला आयोग विचारू शकतो, ज्याच्यामध्ये सायन्सचे क्वेश्चन आयोग कधी कधी 14-15 विचारू शकतं. अर्थशास्त्राचे प्रश्न देखील आयोग कधी कधी अर्थशास्त्राला पण कॉन्सन्ट्रेट करतं आणि अर्थशास्त्र पण तुम्हाला 10 ते 14 मार्क 15 मार्कपर्यंत विचारले जाऊ शकतं. तर आपल्याला त्या संदर्भानं विचार करावा लागेल. परंतु आपण अंदाजे जरी घेतलं तर प्रत्येक विषयावर, जसं आता सामान्य बुद्धिमापन आणि आकलन म्हणजे आपण रिझनिंगचा जर संदर्भ घेतला तर यामध्ये आपल्याला सहज 10-12 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील. त्यानंतर चालू घडामोडीचेही आपल्याला 10 ते 12 प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि चालू घडामोडी कॉमन त्या 3 टप्प्यामध्ये आपलं राज्य लेवल, राष्ट्रीय लेवल आणि आंतरराष्ट्रीय घटनावर आधारित आपल्याला तयारी करावी लागणार आहे. ज्यावेळेस आपण स्वतंत्र GSचा व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण या संदर्भानं डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आता फक्त आपण एक सिलेबसवर ओव्हरलुक करत आहोत. त्यानंतर तिसरा टॉपिक दिला आहे बघा, अंकगणित आणि सांख्यिकी. प्रॉपर मॅथमॅटिक्सवर पण आयोग स्वतंत्र प्रश्न विचारू शकेल. 10 ते 12 प्रश्न आयोग मॅथमॅटिक्सवर स्वतंत्र प्रश्न विचारील आणि स्वतंत्र 10 ते 12 प्रश्न हे आपण पाहिलं क्रमांक 1ला रिझनिंगवर आयोग विचारू शकतं. त्यानंतर चौथा टॉपिक काय बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आता यामध्ये पण 5-5 प्रश्न आयोग विचारू शकतो हे दोन्ही घटकाला, म्हणजे याला 10 प्रश्नांचं वेटेज आयोग देऊ शकतो. त्यामुळं त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करावी लागणार आहे या दोन्ही कायद्याची. हे दोन्हीच कायदे जरा थोडेसे आपण म्हणजे क्लरिकलची तयारी करत आहोत आणि बरेचसे विद्यार्थी हे या अगोदर सरळ सेवेचा दृष्टिकोन ठेवून क्लरिकलची तयारी करत होते. मात्र आता आपल्याला आयोगाचा दृष्टिकोन समोर ठेवावा लागेल. म्हणून तर आपण मागील प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलेलं आहे, जे तुम्हाला अतिशय दिशादर्शक आणि मार्गदर्शनपर ठरणार आहे. म्हणून तुम्हाला ज्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्यात व्हॉट्सअपच्या, टेलिग्राम चॅनलच्या, यूट्यूबच्या, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तिथं खूप मदत होईल. त्यानंतर बघा, राज्यशास्त्राच्या संदर्भानं भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यावर देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी सब टॉपिक पण दिलेले आहेत. काय काय आहेत तर ते सुद्धा आपण करून जाणं गरजेचं आहे. इथं सुद्धा आपल्याला 10 ते 12 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. 2-3 प्रश्न कमी जास्त होऊ शकतात, परंतु तुम्ही सरळ ढोबळ मानाने लक्षात ठेवायचं आहे की 100 प्रश्न जर विचारणार आहेत पेपर क्रमांक 2 मध्ये आणि जर 9 विषय असतील तर तुम्ही ते सरासरी त्याला भागून तुम्ही ते करू शकता. फक्त आता आयोग कोणत्या विषयाला वेटेज देतो तर एक 4-5 प्रश्न फक्त वाढतील, जास्त काही फरक पडणार नाही. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला अभ्यास करताना वेळ कमी असल्यामुळं हा जो आयोगानं दिलेले सब टॉपिक आहेत विषयातले तेवढे अभ्यासनं एकदम ॲनालिसिस करून या टॉपिकचं जाणं आणि काळजीपूर्वक एवढेच टॉपिक अभ्यासून जावं लागणार आहे, कारण तसा आपल्याकडं वेळही कमी आहे. भूगोलचा भरपूर मोठे सब टॉपिक दिलेत बघा. महाराष्ट्र आणि भारताची प्राकृतिक रचना दिली आहे, मुख्य प्राकृतिक विभाग दिलेले आहेत. हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागावार बदल, नद्या, पर्वत, पठारे, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूगोलाचे टॉपिक दिलेत. किमान एवढे टॉपिक तरी आपल्याला डिटेलमध्ये कोणत्याही बुक्समधून, भूगोलाच्या दर्जेदार बुक्समधून आपल्याला ते करावे लागणार आहेत. पुढे आपण या प्रत्येक विषयाच्या बुकबद्दलही थोडीशी माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला ते डायरेक्शन मिळेल. भूगोलामध्येच त्यांनी पर्यावरण हा एक सब टॉपिक दिला आहे, म्हणून एक 3-4 प्रश्न आपण पर्यावरणाच्या संदर्भानं देखील अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान असा एक स्वतंत्र टॉपिक दिला आहे. यामध्ये पण 2 विभाग पडलेत बघा. आपण जर जनरल सायन्सचा जर विचार केला तर
फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी हे तर आपण रेग्युलर स्टडी करतो, परंतु यामध्ये दूरसंवेदन, त्यानंतर हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली ज्याला आपण GIS म्हणतो आणि त्याचं उपयोजन, त्यामध्ये रिमोट सेन्सिंग आलं म्हणजे दूरसंवेदन, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, ग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हणतो, त्या संदर्भानं आपल्याला अभ्यास करून जायचा आहे. म्हणजे बघा, सामान्य विज्ञान तंत्रज्ञानामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे येतं. एक म्हणजे जनरल सायन्स, दुसरा टप्पा आहे हा जिओग्राफी आणि टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं, आणि तिसरा टप्पा आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. म्हणजे इथं आपल्याला कम्प्युटरशी संबंधित म्हणजे ईमेल असेल, इंटरनेट असेल, त्यानंतर कम्प्युटरचं स्ट्रक्चर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इनपुट आउटपुट, त्याच्यानंतर रोम काय आहे, ठीक आहे, त्यानंतर इंटरनेटबरोबरच अलीकडच्या ज्या कम्युनिकेशनच्या अत्याधुनिक उपकरणे आहेत त्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अर्थव्यवस्था व नियोजन, इकॉनॉमिकच्या संदर्भानं मी तुम्हाला सांगितलं की खूप मोठे सब टॉपिक इकॉनॉमिकच्या संदर्भानं सुद्धा दिलेले आहेत, त्या संदर्भानं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता जो पेपर क्रमांक 2 आहे त्याचं आपण नियोजन कसं करू शकतो बघा. सामान्य क्षमता चाचणी, तर 4 तास किमान आपल्याला वेळ द्यावा लागेल. 60 दिवसाची प्लॅनिंग तर ऑलरेडी आहे आपल्याकडं. 4 तास आपल्याला वेळ द्यावा लागेल. यामध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट चा अभ्यास दररोज करू शकता किंवा तुमच्या सोयीप्रमाणे जसं तुम्हाला आम्ही जसं सांगतो तसंच फॉलो करा असं नाही आहे. तुम्ही एका तासाचंही नियोजन करू शकता, 4 सब्जेक्ट सोबत करू शकता, तुम्ही दररोज एक विषय पण कंप्लीट करू शकता. परंतु जर समजा 2 विषय जर घेऊन सोबत चाललात तर आपला फायदा त्याला होऊ शकतो. काय करू शकतो आपण बघा, 4 तासाच्या नियोजनामध्ये 2 तास एक GSचा एक विषय घ्या, मग कोणता बी घ्या, चालू घडामोडी, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आणि दुसऱ्या 2 तासामध्ये एक दुसरा GSचा विषय घ्या, जसं की विज्ञान, इतिहास, गणित, बुद्धिमत्ता, कायदे, ठीक आहे. आणि मग हे नियोजन तुम्ही जर सोमवार ते शुक्रवारपर्यंत जर केलं, सोमवार शुक्रवारपर्यंत हे वरील नियोजन करायचं, मग त्यामध्ये मराठी आलं, इंग्लिश आलं आणि GS पण आलं. आणि स्पेशल शनिवार आणि रविवार हे तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व करण्यासाठी देणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही शनिवारी पहिल्या पेपरच्या प्रश्नपत्रिका सॉल्व करू शकता. एक मागील प्रश्नपत्रिका सॉल्व करा आणि एक मॉडेल क्वेश्चन म्हणजे सराव पेपर आहे ते सॉल्व करा, ठीक आहे. त्याच्यानंतर रविवारी पण एक दुसरा विषय जो आहे आपला GSचा, त्याच्यामध्ये एक मागील प्रश्नपत्रिका सॉल्व करा. तसे आपल्याकडं खूप कमी वेळ आहे, ठीक आहे. तुम्ही शनिवार रविवार जरी धरले तर 2 महिन्यामध्ये साधारणपणे तुम्हाला 8 शनिवार आणि 8 रविवार पडू शकतात, ठीक आहे. म्हणून तुमच्याकडं खूप कमी वेळ आहे, म्हणून एखादा हुकला तरी पण तुम्हाला तो मॅनेज करावा लागणार आहे, ठीक आहे. तर मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येईल आणि सराव प्रश्नपत्रिका देखील आपण सिरीज घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी त्या संदर्भानं मी तुम्हाला माहिती देईलच. आता जी पेपर क्रमांक 2ची पुस्तकं आहेत ती तुम्ही घेऊ शकतात. जे विद्यार्थी पूर्वीपासून तयारी करतात MPSCची त्यांच्याकडे ऑलरेडी हे बुक्स उपलब्ध आहेत. परंतु जे विद्यार्थी नवीन आहेत, पहिल्या वेळेस MPSC देऊन रिझल्ट आला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बुक यूज करू शकता किंवा हे मित्राकडे जरी उपलब्ध झाले तरी तुम्ही थोडेफार ॲडजस्ट करू शकता. इतिहासचा अभ्यास करताना तुम्ही जर ओल्ड बुक जर यूज केलं 5वी, 8वी आणि 11वी तर बऱ्यापैकी तुमचं बेसिक कंप्लीट होईल. आणि जर तुम्हाला अजून थोडंसं एक्स्ट्रा करायचं आहे तर कटारे सरांचं बुक तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास वाचू शकता. त्यावर आधारित नेहमी आयोग प्रश्न विचारतो आणि बरेचसे मुद्दे कटारे सरच्या बुकमध्ये आणि जयसिंगराव पवार सरांच्या बुकमध्ये कव्हर झालेले आहेत. त्यानंतर भूगोलाच्या बेसिकसाठी 5वी ते 12वी पर्यंतचा भूगोल तुम्ही यूज करू शकता जसं शक्य आहे. काही विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंत करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 5वी ते 12वी पर्यंत तुम्ही भूगोल करू शकता. परंतु एकदम दर्जेदार जिओग्राफी तुमचं होऊन जाईल आणि मग तुम्ही स्वतंत्र बुकमधून जसं भूगोल व पर्यावरण बुक आहे सौदी सरांचं, किंवा महाराष्ट्राचा भूगोल आहे दीपस्तंभ प्रकाशन के सागर प्रकाशनचा,
किंवा पर्यावरणाचं एक छोटंसं बुक आहे बघा ज्ञानदीप प्रकाशनचं, ते पण यूज करा, कारण पर्यावरण हा स्वतंत्र उपघटक दिला आहे सिलेबसमध्ये, त्यामुळं तिथून आपल्याला 3-4 प्रश्न आपल्याला कवर होऊ शकतात. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी तुम्ही 12वीचं जे ओल्ड बुक आहे राज्यशास्त्राचं ते तुम्ही यूज करू शकता. सहज तुमचे 3-4 प्रश्न तिथून कवर होताना आपल्याला दिसतात, किंवा कोळंबे सरांचं बुक जर यूज केलं तरी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामधले टॉपिक आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर कायद्याच्या संदर्भानं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम डॉक्टर अन्नदाते सरांचं बुक आहे केसागर पब्लिकेशनचं, ते यूज करू शकता. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे, ते पण बुक छान आहे, दर्जेदार आहे, ते सुद्धा तुम्ही बुक यूज करू शकता. त्यानंतर अर्थशास्त्रासाठी एकतर देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं, विज्ञान तंत्रज्ञानासाठी बेसिकसाठी 5वी ते 10वीचे विज्ञानची बुक्स वाचा, किंवा दीपस्तंभ प्रकाशन किंवा ज्ञानदीप प्रकाशनचं बुक तुम्हाला वाचता येईल. त्यामध्ये तंत्रज्ञानासाठी म्हणजे जे काही संगणक आणि कम्प्युटर आपण सिलेबसमध्ये बघितलं ना, की माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, यासाठी तुम्ही MSCITचं बुक जरी यूज केलं तरी पण तुमचे 2-3 क्वेश्चन तिथून कवर होऊ शकतात. त्यानंतर चालू घडामोडीसाठी देवा जाधवर सरांचं किंवा राजेश भराटे सरांचं तुम्ही ते बुक यूज करू शकता. त्याचबरोबर पृथ्वी परिक्रमा, युनिक बुलेटिन, चाणक्य मंडळ यांची मासिकेसुद्धा तुम्ही यूज करू शकता. गणित बुद्धिमत्तेसाठी अग्रवाल सरांचं व्हर्बल नॉन व्हर्बल, जर ते क्लिष्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही संपूर्ण गणित ढवळे सरांचं आणि महाले सरांचं यूज करू शकता गणित. आणि बुद्धिमत्तासुद्धा तुम्ही ढवळे सर आणि ज्ञानदीप प्रकाशन, अभिनव प्रकाशन यापैकी कोणतेही एक बुक तुम्ही यूज करू शकता. विशेष वाचन तुम्हाला करायचं आहे. मागील वर्षाचे 3 किंवा 4 वर्षाचे जे पेपर आहेत ते तुम्हाला वाचून जायचे आहेत. आता ढोबळमानाने जर आपण बघितलं तर काय काय करू शकतो बघा. याच्यामध्ये आपण दररोज आणि नियमित संदर्भ पुस्तके वाचणं झाल्याच्यानंतर त्याचे शॉर्ट टिप्पण काढा, म्हणजे शॉर्ट नोट्स काढा त्याच्या रफ बुकवर, जेणेकरून नंतर आपल्याला रिव्हिजनला ते फायद्याचं राहील. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे उदाहरणे सोडवण्याचा दररोज सराव करा, म्हणजे आपली वेळेची बचत होईल. दररोज विषयाचे वरील नियोजनाप्रमाणे विस्तृत वाचन करून संकल्पना समजून घ्याव्यात. यामध्ये काही वेळ आपल्याला मागील अभ्यासाची उजळणी करण्यासाठीही द्यावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ओल्ड जे काही पेपर आहेत त्याचं ॲनालिसिस करणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सराव पेपरचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओएसिस स्टडी पॉईंटचं जे यूट्यूब चॅनल आहे आमचं, त्यावर जाऊन तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आहेत ते तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे पाहू शकता. त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे आमचं ओएसिस स्टडी पॉईंट, हे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तिथंसुद्धा आम्ही दररोज पोल क्वेश्चन्स आणि IMP नोट्स, त्याचबरोबर एक्झामच्या संदर्भानं अपडेट्स अपलोड करत असतो. व्हॉट्सअपलासुद्धा ओएसिस स्टडी पॉईंट नावानं आपलं चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व चॅनलच्या लिंक्स आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, त्याचबरोबर फेसबुक पेज आणि इन्स्टालासुद्धा आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि आमच्यासोबत तुम्ही कनेक्ट व्हा. आता बघा, ओल्ड क्वेश्चन पेपर तर तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आपलं नियोजनही जवळपास झालं आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही वेळेप्रमाणे आणि वेळेत बदल करू शकता आणि अभ्यासाचं नियोजनही तुम्ही बदल करू शकता. आता आपण या अगोदर म्हणजे परीक्षेच्या म्हणजे मुख्य परीक्षेच्या संदर्भानं जवळपास 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनलाईज केल्या ग्रुप Cच्या पेपर 1साठी आणि पेपर 2साठी जे प्रॉपर लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षाचे पेपर आहेत त्या 4 वर्षाचे पेपर आपण ॲनालिसिस केले आणि त्यावरून आपण ह्या प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत. नेमका आयोग कोणत्या अँगलनं प्रश्न काढतो त्याचं ॲनालिसिस केलं. अगोदर व्हिडिओ बघा किंवा एक मॉडेल पेपरवरून तुम्हाला ते कळून जाईल. आणि या पद्धतीनं आपण पेपर क्रमांक 1चे 5 पेपर आणि पेपर क्रमांक 2चे 5 पेपर असे एकूण 10 पेपर आपण घेणार आहोत. ज्यामध्ये बघा पेपर क्रमांक 1चे 5 पेपर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवले जातील.
पेपर क्रमांक 2चे देखील 5 पेपर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पाठवले जातील. 10 पेपर एकूण ज्याची फीस असणार आहे 550 रुपये. एवढंच नाही तर तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं 4ही पर्यायाचे विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला लिंकच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. ते प्रायव्हेट असणार आहेत व्हिडिओ, त्यामुळे ते सर्वांना व्हिजिबल नसणार आहेत. जे फी पे करतील त्यांच्यासाठी ते व्हिडिओ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. पेपर मात्र आपले मराठी माध्यमातूनच होणार आहेत. 10 पेपर, 50 व्हिडिओ आणि सब्जेक्ट वाईज त्याचं विश्लेषण. म्हणजे आपण जर विचार केला तर 550 रुपयामध्ये तुम्हाला 1000 प्रश्नांची परिपूर्ण तयारी आम्ही 50 व्हिडिओद्वारे करून घेणार आहोत. यासाठी तुम्ही आतापासूनच रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. 88 05 21 72 21 या मोबाईलवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पेद्वारे फीस पाठवून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. फोनपे, गुगल पे आहे ओएसिस स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात असं फोनपे गुगल पे नेम असेल. फीस पाठवल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला म्हणजे 88 05 21 72 21 या नंबरला व्हॉट्सअप करा. त्याचा स्क्रीनशॉट लगेच तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन कराल आणि खालील तारखेप्रमाणे म्हणजे 1 नोव्हेंबरला आणि 2 नोव्हेंबरला, 1 नोव्हेंबरला पेपर क्रमांक 1, 2 नोव्हेंबरला पेपर क्रमांक 2, त्यानंतर 5 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 5 डिसेंबर आणि 10 डिसेंबर या तारखेप्रमाणे तुम्हाला दररोज सकाळी तुमच्या व्हॉट्सअपला अर्थात 11 वाजता पेपर मिळून जाईल. त्याच दिवशी त्याच तारखेला 2 वाजता तुम्हाला आन्सर की मिळून जाईल आणि त्याच दिवशी त्याच तारखेला तुम्हाला पेपरचा विश्लेषण करणारे व्हिडिओ तुम्हाला रात्री 8 वाजता मिळून जातील. ते पण तुमच्या व्हॉट्सअपला. तुम्हाला कुठलाही दुसरीकडे जायची गरज नाही, ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करायचं आहे. लगेच तो व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून आम्ही देणार आहोत. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित मार्गदर्शन पण ठरणार आहे. जे काही आपले विद्यार्थी मित्र MPSC क्लर्क, टायपिस्ट, मेनची एक्झामची तयारी करतात, आपल्या सर्व मित्रांना पाठवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.